मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृहामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने संकल्प मेळाव्याचे आयोजन। यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित राहणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर। संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे विदर्भ एक्सप्रेसने नागपूरला रवाना होणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यसभेसाठी आज आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। राज्यसभेच्या 2 जागांपैकी एक भाजप आणि एक राष्ट्रवादी लढवणार। राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांना ही जागा मिळण्याची शक्यता। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची भूमिका। ते मराठा आरक्षणाला विरोध करतायत असं म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण। मी नेहमीच मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीशी, त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलच्या एकाही निर्णयामध्ये मी आडकाठी आणली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। सगळ्या अडचणी निर्माण करण्यासाठी फडणवीसच जबाबदार, आरक्षण दिलं असतं तर राजीनामा देण्याची वेळ आली नसती, मनोज जरांगेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर। आमच्या वाट्याला जाऊ नका, आमचं आरक्षण आम्हाला द्या, नाहीतर एकही सीट निघू देणार नाही। मी राजकारणामध्ये उतरलो तर तुमच्या हातामधली वेळ गेलेली असेल, मनोज जरांगेंचा इशारा। देवेंद्र फडणवीसांनी भूमिका घेतल्यामुळे मनोज जरांगेंचं खोटेपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड झालं। जरांगेंची प्रतिमा लोकांच्या मनामधून उतरू लागली आहे, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामधला वाद चिघळला। पालघरमध्ये रामदास कदम यांचा पुतळा जाळत जोडे मारो आंदोलन। रामदास कदमांनी प्रत्येक वेळी भाजपवरती आरोप करणं योग्य नाही। कदमांच्या बोलण्यामुळे भाजपची मनं दुखावतायत, याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। रामदास कदम यांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक, यापुढे भाजपच्या कोणत्याही नेत्यावरती टीका सहन केली जाणार नाही। टीका थांबवा, अन्यथा इथून पुढे प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये तुमचे नवनवे घोटाळे समोर आणू, केदार साठेंचा इशारा। अजित पवारांच्या कार्यालयाकडून लाडक्या बहिणींना आभार मानणारे खास मेसेज, लाभ आणि बळ देण्यासाठी काम करत राहीन अशा आशयाचा मेसेज। मेळाव्याला जात असताना अजित पवारांचा टॅक्सीमधून प्रवास, यावेळी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांशी अजित पवारांनी साधला संवाद। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा। सभेच्या नंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवारांनी झोपडपट्टीमधल्या नागरिकांसोबत केलं जेवण। नवाब मलिकांबद्दल मी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे, फडणवीसांचं स्पष्टीकरण, त्यामुळे आता यावरती अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। सना मलिक यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी। चेंबूरमधल्या सभेमध्ये अजित पवार यांची घोषणा। झिशान सिद्दीकींची जर राष्ट्रवादीमध्ये येण्याची इच्छा असेल तर त्यांना नक्की पक्षामध्ये घेणार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं सूचक विधान। राष्ट्रवादीच्या मंचावरती काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी उपस्थित। काँग्रेसमध्ये माझ्यावरती अन्याय, आता तुमच्या समोर बदल सुरू होईल, झिशान सिद्दीकींचं सूचक वक्तव्य। झिशान सिद्दीकींनी बॅनर लावले याचा अर्थ त्यांनी पक्ष सोडलाय, काँग्रेसकडून लवकरच त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, गद्दारीचं उत्तर जनता देईल, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी फोटो लावला असेल, सुप्रिया सुळेंच्या दिंडोरीमधल्या कार्यक्रमातल्या पोस्टरवरून मंत्री छगन भुजबळांचं मिश्किल वक्तव्य। गेल्या निवडणुकीमध्ये सरकार उशिरा स्थापन झालं, त्यामुळे सरकारचा कार्यकाळ संपायला सुद्धा उशीर आहे, त्यानुसार निवडणुका होतील, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। दिवाळीच्या आधी सरकार लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांना आणखी 5,000 रुपये देतील, दिवाळीच्या आधी पैसे काढून घ्या, सरकारचा काही भरवसा नाही, सुप्रिया सुळेंचा टोला। मराठा आंदोलक सुप्रिया सुळेंच्या भेटीला, मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी।
आम्ही मोडू पण वाकणार नाही. आता लढाई वैचारिक आणि नैतिकतेची. लढाई संपलेली नाही. सुप्रिया सुळेंचं मोठं विधान. आमदार महेंद्र थोरवे स्वतःच विश्वासघातकी आहेत. थोरवेंच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते असं वक्तव्य करतायत. महेंद्र थोरवेंनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुधाकर घारे यांचं प्रत्युत्तर. महेंद्र थोरवेंना मी मोजत नाही. स्थानिक नेते त्यांना उत्तर देतील. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. एमआयएमचे मुंबई अध्यक्ष फैयाज अहमद यांना पदावरून हटवल्याच्या नंतर राडा. इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेमध्ये फैयाज यांच्या समर्थकांचा गोंधळ. राजकारणामध्ये आपल्याला मिळालेली पदं आयुष्यभरासाठी नसतात. त्यामध्ये बदल होतच राहतात. इतकं नाराज होणं गरजेचं नव्हतं. पत्रकार परिषदेमधल्या गोंधळानंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. राज्यभरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. आपल्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या आजाराचा पूर्व इतिहास एका क्लिकवरती डॉक्टरांना कळणार. मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक पदाच्या 1886 जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू. 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत. mcgm.gov.in या संकेतस्थळावरती अर्ज भरता येणार. राज्यामधल्या महिला पोलीस भरतीमध्ये 3,924 पदांसाठी 3.5 लाखांपेक्षा अधिक अर्ज. 1 लाखापेक्षा अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित. उमेदवारांची मुंबईला सर्वाधिक पसंती. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात विरोधकांकडून सरकारवरती टीका. काँग्रेसचे नेते नितीन राऊतांचा कवितेच्या माध्यमातून टीका करणारा व्हिडिओ समोर. मुंबईच्या वरळीमध्ये आमदार आदित्य ठाकरेंची नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थिती. आदित्य ठाकरे यांनी वाजवला ड्रम. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली सई डहाके यांची भेट. डहाके या अजित पवार गटाच्या नेत्या. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींच्या विरोधामध्ये कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. संतांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य आणि धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उरणमध्ये घेतली यशश्री शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट. सामाजिक न्याय विभागातर्फे यशश्रीच्या कुटुंबियांना 8,25,000ची तर रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाख रुपयांची मदत. चांदिवलीमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट. दोषींवरती कठोर कारवाई होईल. लोढांचं आश्वासन. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 11 वर्ष पूर्ण. हत्येप्रकरणी 2 आरोपींना शिक्षा तर 3 जणांना निर्दोष मुक्तता केल्यामुळे हमीद दाभोळकर आणि मुक्ता दाभोळकर आज निदर्शनं करणार. लातूरचे खासदार शिवाजी काळगेंच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने बजावली नोटीस. 2 सप्टेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्रासाठी देण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे दिले आदेश. रामगिरी महाराजांच्या अडचणींमध्ये सुद्धा वाढ. छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुस्लिम संघटनांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. पोर्शे कार परत मिळवण्यासाठी अग्रवाल कुटुंबियांचा अर्ज. 28 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीमध्ये कारबद्दल निर्णय होण्याची शक्यता. पालघरच्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाची शासकीय यंत्रणांकडून तयारी. स्थानिकांनी आक्रोश निर्माण करत त्यांना कोणतंही काम करण्यासाठी मज्जाव करून माघारी पाठवलं. कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाकडून दखल. कोर्टानं स्वतःहून दाखल केली याचिका. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज सुनावणी होणार. बांगलादेशमधील हिंदू अत्याचाराच्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानकडून 25 ऑगस्टला सांगलीमध्ये कडकडीत बंदची हाक. बंदसाठी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या नेतृत्वामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार. गोंदियामध्ये डॉक्टरांनी नाटकाच्या माध्यमातून दाखवलं कोलकाता महिला डॉक्टर अत्याचाराचं प्रकरण. पीडितेला न्याय देण्याची केली मागणी. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये युवा क्रांती संघटनेचा कॅन्डल मार्च. कोलकातामध्ये महिला डॉक्टरवरती झालेल्या अत्याचार आणि हत्येचा केला निषेध.
मॉरिशसमधल्या कर्करोग रुग्णांना नागपूरमधल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उपचार केले जाणार। मॉरिशस आणि एनसीआय नागपूर यांच्यामध्ये सामंजस्य करार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित। मंकीपॉक्सच्या संदर्भात राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी। विमानतळ आणि बंदरांवरती सर्वेक्षण सुरू। संशयित रुग्णांना विलगीकरणामध्ये उपचारासाठी यंत्रणा उभी करण्याच्या सूचना। स्वातंत्र्य दिन आणि 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रॉबिनहूड आर्मीच्या वतीनं मुंबईमध्ये गरजू अनाथ आणि अपंगांना अन्नधान्यांचं वाटप। वरळी, अंधेरी आणि जुहू इथे जवळपास 3000 किलो धान्यांचं वाटप। बीडच्या माजलगाव इथल्या मंगलनाथ मंदिरामध्ये महादेवाला मोत्यांची आरास। तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे मोत्यांची आरास बघण्यासाठी भाविकांची गर्दी। इंदापूर तालुक्यामधल्या निमगाव केतकी ग्रामदैवत असलेल्या केतकेश्वर महाराज मंदिरामध्ये आकर्षक सजावट। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मंदिरामध्ये तिरंगी रोषणाई। मुंबईमधल्या अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 47वं वर्ष। वाजत गाजत बाप्पाचं मंडपामध्ये आगमन। सिद्धेश दिघोळेंनी साकारली शंखावर आरूढ विष्णुरूपी 27 फुटी बाप्पाची मूर्ती। मंडळातर्फे नियमित सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। मुंबईमधल्या खेतवाडीत 6व्या गल्लीच्या बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांचा उत्साह। मूर्तिकार सिद्धेश दिघोळेंनी साकारला 28 फुटी मुंबईचा सम्राट। मंडळातर्फे नियमित सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं मालवणमध्ये नारळ लढवणे स्पर्धा। मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग। फलटणमधील वीर धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। धरणामधून 32,000 क्युसेक्सनं विसर्ग। पावसाच्या तीव्रतेवरून विसर्गामध्ये बदल केले जाणार। नीरा उजवा कालवा विभागाची माहिती। सांगलीच्या अनेक भागांमध्ये दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे नागरिकांना दिलासा। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सोयाबीन, कापूस, हळद या पिकांना पावसाचा फायदा होणार। पुण्यामधल्या हडपसर भागामध्ये मुसळधार पाऊस। अनेक भागांना पावसानं झोडपलं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप तर अनेक ठिकाणी साचलं होतं पावसाचं पाणी। नाशिकच्या चांदणवाडीमधल्या पाझर तलाव हा खळखळून वाहत असल्याचं चित्र। परसूल धरणामधल्या पाण्याच्या साठ्यामध्ये सुद्धा वाढ। नागपूरमध्ये काही काळ झालेल्या पावसामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानामध्ये शिरलं पाणी। आयोजित सरपंचांच्या बैठकीला मोठा फटका। वाशिम जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस। विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग। धरणाच्या क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये पावसाची जोरदार हजेरी। भात पिकाला फायदा होणार। अकोल्याच्या सुकळी गावामध्ये ढगफुटीसारखा पाऊस। गावाला तलावाचं स्वरूप। अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। दारव्हा यवतमाळ महामार्गावरच्या अडान नदीमध्ये दुचाकी वाहून गेली। पुलावरून दुचाकी घेऊन जात असताना पाण्याच्या प्रवाहामुळे घडली घटना। जालन्यामध्ये जोरदार पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूर। धांडेगाव इथल्या पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू।
बीडमध्ये पावसाची जोरदार हजेरी, धारूरच्या चोरंबा नदीला पूर, पावसामुळे चोरंबा ते चिंचवड रस्ता सुद्धा वाहून गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधल्या चापानेर आणि या इतर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, पावसामुळे मक्याच्या पिकांचं मोठं नुकसान। दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये पाऊस, भुसावळ, मुक्ताईनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये मुंबई नागपूर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन, चौफुली भागामध्ये वारंवार अपघात होत असल्यामुळे अंडरपास आणि स्पीड ब्रेकरची नागरिकांची मागणी। अर्ध्या तासाच्या पावसामध्ये स्मार्ट सिटीच्या कामांचं पितळ उघडं, गोदावरी नदीच्या पात्रात मिसळलं ड्रेनेजचं पाणी, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ ड्रेनेजचं पाणी जात असल्याचंही चित्र उघड। गौतमी पाटीलला अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर, गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी विना परवानगी कार्यक्रम घेतल्याचा गौतमीवर आरोप। सोलापुरात शिकाऊ डॉक्टरला महिलेकडून शिवीगाळ करत मारहाण, शासकीय रुग्णालयामधला प्रकार, महिलेवरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या दौंड तालुक्यामधल्या खडकीमध्ये 25 टन गोमांस तर 4 टन म्हशींचं मांस जप्त, एकूण 59,20,000 रुपये मुद्देमालासह एकावरती गुन्हा दाखल। मुंबईतील बदलापूर रेल्वे स्टेशनवरती प्रवाशावरती ऍसिड हल्ला, शौचालयामध्ये गेल्यावरती पैसे न दिल्यामुळे हल्ला केल्याची माहिती, या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी बॉयफ्रेंडनं शोरूम मधून लंपास केला 1 लाख रुपयांचा मोबाईल, कल्याण पूर्वेमधल्या मेट्रो मॉल मधली घटना, बंटी बबली पोलिसांच्या ताब्यात। पालघरमधल्या माहीम रस्त्यावरती भीषण अपघात, अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीररीत्या जखमी, रक्षाबंधन साजरं करण्यासाठी जात असताना अपघात झाल्याची माहिती। मालवणमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 4 खलाशांपैकी 3 आचरा समुद्रामध्ये बुडून मृत्यू, उर्वरित एका खलाशानं पोहत किनारा गाठला, दगडाला धडकून बोट उलटल्यामुळे घडली घटना। शेअर केलेली कथा अनेक कथांपैकी एक, एक्सवरच्या पोस्ट वादात सापडल्यानंतर सुधा मूर्ती यांचं स्पष्टीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला युक्रेनच्या दौऱ्यावर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींशी मोदी करणार चर्चा, युक्रेनची नाराजी दूर करणं हे या दौऱ्याचं उद्दिष्ट असण्याची शक्यता। 21 आणि 22 ऑगस्टला पंतप्रधान मोदींचा पोलंड दौरा, तब्बल 45 वर्षांनी भारताचे पंतप्रधान पोलंडला भेट देणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज रायबरेलीच्या दौऱ्यावर, पिचवरिया इथल्या पीडित परिवाराची भेट घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।